बातमी प्रदूषणासाठी केलेल्या अनोख्या उपायाची। मालवाहू ट्रकची रेल्वेच्या मालगाडीवरून वाहतूक सुरू झाली तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको, कारण या संदर्भातली पहिली चाचणी आज वसई रोड ते कोलाड या मार्गावर यशस्वी झाली आहे। राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेत रेल्वे मंत्रालयाने ही सेवा 2 महिन्यातच प्रत्यक्षात सुरू होईल अशी शक्यता वर्तवली आहे। ठाण्याच्या प्रदूषण आणि ट्रॅफिक मुक्तीसाठी लवकरच रेल्वे मालगाडीवरून ट्रकांची वाहतूक झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण या संदर्भातली एक अनोखी चाचणी आजच यशस्वी झालेली आहे। आणि ज्यांनी हा प्रस्ताव किंवा ही मागणी केली होती ते राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे आता आपल्यासोबत आहेत। सर, आज ही चाचणी यशस्वी होते आणि एक अतिशय वेगळ्या पद्धतीचा खरं तर हा प्रयत्न आहे। काय नेमका याच्या संदर्भात सविस्तर तुम्ही सांगू शकाल? असं की आपल्याला माहिती आहे की ठाण्याची लोकसंख्या खूप वाढते आहे आणि घोडबंदर रोड पासून ते उरलेल्या सगळ्या ठाणे परिसरामधून मोठ्या प्रमाणात ट्रकची वाहतूक होते। याचं कारण अहमदाबादवरून येणारे जे ट्रक्स आहेत ज्यांना JNPT मध्ये जायचं असतं त्यांची संख्या खूप मोठी आहे। त्याचबरोबर मुंबई आग्रा रस्त्यावरून भिवंडीकडून येणारे ट्रक्स आहेत त्यांनाही ठाण्यामधून जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आणि त्यामुळे ठाणे शहरावर या ट्रक वाहतुकीचा खूप मोठा ताण निर्माण होतो आणि म्हणून आम्ही अशी मागणी केली आहे की वसईपासून किंवा त्याच्या थोडंसं अलीकडे पलीकडे परंतु अहमदाबादवरून येणारे जे ट्रक्स आहेत ते रेल्वे वॅगनवर चढावेत आणि मुंबई आग्रा रस्त्यावरून येणारे जे ट्रक आहेत ते भिवंडी रोड स्थानकावर चढावेत आणि मग त्यांना उरणला घेऊन जावं। या पद्धतीने आपल्याला नवी मुंबईतला जो विशेषतः ठाणे बेलापूर पट्टा आहे त्याच्यामध्ये देखील ट्रक वाहतुकीने मोठ्या प्रमाणात त्रास होतो, घोडबंदर रस्त्यावर होतो आणि ठाण्याच्या रस्त्यांवर देखील त्रास होतो। या सर्व परिसराची ट्रकच्या त्रासापासून मुक्तता होण्यासाठी हा एक अक्षीर इलाज होता आणि समस्त ठाणेकर आणि केवळ ठाणेकर नव्हे तर भिवंडीत राहणारी माणसं सुद्धा आणि तुमच्या नव्या मुंबईत राहणारे नागरिक देखील रेल्वे मंत्र्यांना याकरता दुवा देतील। तर हे होते खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीची रो अर्थात रोल ऑन आणि रोल ऑफ ही सेवा जी आहे ती लवकरच अंमलात येऊ शकते। वसई रोड ते उरणपर्यंतची वाहतूक आहे ती मालगाडीवरून ट्रकांची होणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भातले प्रयत्न रेल्वे मंत्रालयाने सुरू केले आहेत। आज त्याची चाचणी झाली आणि 2 महिन्याच्या आतमध्ये कदाचित हे प्रत्यक्षात देखील येऊ शकतं। प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली।